आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खिंडार, मग खासदार, आता मित्रपक्षालाच सुरू झालं ऑपरेशन. जर महायुतीतलाच एक पक्ष कमकुवत होत असेल तर यामागे नेमका मास्टरमाइंड कोण? आणि मराठवाड्यात सुरू झालेल्या या एका राजकीय हालचालीमुळे महाराष्ट्राचं संपूर्ण सत्ता समीकरण बदलणार का? शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण ही फक्त एका नेत्याच्या राजीनाम्याची बातमी नाही, तर महायुतीच्या भविष्यातील राजकारणाची सुरुवात असू शकते. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. राज्यात एकीकडे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागच्या हालचालींना वेग घेतलाय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का देत 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर सचिन आहेर यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनीही साथ सोडली. आता मात्र शिंदेंनी आपला मोर्चा विरोधकांकडून थेट मित्र पक्षाकडे वळवल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील खंदे समर्थक आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी अचानक राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा केवळ एका नेत्याचा निर्णय आहे की महायुतीतल्या नव्या सत्ता संघर्षाची सुरुवात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. प्रताप देशमुख हे अजित पवार गटातील अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. परभणीच्या पहिल्या राष्ट्रवादीचे महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्यांनी राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण पुढे केलं असलं तरी राजकारणात प्रत्येक राजीनाम्यामागे केवळ वैयक्तिक कारण असतातच असं नाही. विशेषतः अशा वेळी जेव्हा पक्षांतर्गत नाराजी आधीपासूनच उघडपणे दिसत असते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागे स्थानिक राजकीय समीकरण आणि सत्तेची गणितं अधिक महत्वाची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे परभणीचं राजकारण. अलीकडच्या निवडणुकांमध्ये परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ असूनही पक्षाने ही जागा मित्र पक्षासाठी सोडली. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. स्वतःच्या पक्षाचा उमेदवार नसताना शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागला, ही गोष्ट अनेकांना खटकली. कार्यकर्त्यांपासून ते स्थानिक नेतृत्वापर्यंत अस्वस्थता वाढत गेली. त्याचाच परिणाम म्हणून प्रताप देशमुख यांनी आता वेगळी वाट निवडल्याचं बोललं जात आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेंना मित्र पक्षातील नेते आपल्या पक्षात आणण्याची गरज का भासतीये? त्याचं उत्तर मराठवाड्याच्या राजकारणात दडलंय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत आले. त्यापैकी 2 खासदार मराठवाड्यातील आहेत. आता त्याच भागात राष्ट्रवादीच्या संघटनेतील मोठा चेहरा शिवसेनेच्या गळाला लागतोय. म्हणजेच शिंदे केवळ आमदार खासदार वाढवत नाहीत, तर भविष्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक ताकद वाढवत आहेत असं चित्र दिसतंय. यामुळे आणखी एक प्रश्न निर्माण होतो. महायुतीमध्ये सर्व पक्ष एकत्र आहेत, मग मित्र पक्षातील नेते स्वतःच्या पक्षात घेण्याची गरज काय? यामागे 2 शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पहिली म्हणजे भविष्यात प्रत्येक मतदारसंघात स्वतःची ताकद वाढवणं, आणि दुसरी म्हणजे महायुतीमध्ये जागा वाटपाच्या वेळी अधिक प्रभावी भूमिका मिळवणं. कारण ज्या पक्षाकडे जास्त लोकप्रतिनिधी आणि मजबूत संघटना असेल त्याचं वजन चर्चेच्या टेबलावर वाढणार हे निश्चित. आणि याच वेळी आणखी एक मोठी चर्चा सुरू झालीय. पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्रीपदासाठी जोरदार आग्रह धरल्याचं बोललं जात आहे. सध्या हे महत्वाचं खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र ते राष्ट्रवादीकडे दिलं जाऊ शकतं आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. जरी वळसे पाटील यांनी या चर्चांना दुजोरा दिलेला नसला तरी अशा चर्चांमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांकडे सर्वांचं लक्ष गेलंय. जर राष्ट्रवादीला अर्थ खात्यासारखं महत्वाचं मंत्रालय मिळालं तर त्याच वेळी शिंदे आपल्या पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवत असतील तर महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतःचा प्रभाव वाढवण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होतं. म्हणजे बाहेरून महायुती एकसंध दिसत असली तरी पडद्यामागे प्रत्येक पक्ष भविष्यातील राजकीय लढाईसाठी स्वतःची ताकद वाढवण्यात व्यस्त असल्याचं चित्र आहे. यामध्ये सर्वात मोठा फायदा कोणाचा होणार? जर प्रताप देशमुख यांच्यासारखे प्रभावी नेते शिवसेनेत गेले तर मराठवाड्यात शिंदेंचं संघटन अधिक मजबूत होईल.
त्याचवेळी राष्ट्रवादीला स्थानिक पातळीवर नव्याने संघटन उभं करण्याचं आव्हान निर्माण होईल. त्यामुळे हा केवळ एका जिल्हाध्यक्षाचा राजीनामा नाही, तर मराठवाड्यातील राजकीय शक्ती संतुलन बदलण्याची सुरुवात ठरू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्षातील नाराज नेत्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं चित्र दिसतंय. दुसरीकडे राष्ट्रवादी महत्त्वाच्या खात्यांसाठी प्रयत्न करते, म्हणजेच महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद वाढवण्याच्या शर्यतीत उतरलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि पुढील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचाली अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आता पाहायचं एवढंच, प्रताप देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश हा फक्त एक अपवाद ठरणार की मराठवाड्यात आणखी मोठी राजकीय इनिंग सुरू होणार आणि महायुतीतील हा शांत दिसणारा संघर्ष भविष्यात मोठ्या सत्ता समीकरणात बदलणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.